अजित पवार गट सिद्धिविनायकाच्या दर्शनानं निवडणुकीच्या तयारीला आता लागणार आहे। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री, आमदार आणि पदाधिकारी आज सगळेच जण सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत आणि या सगळ्या नेत्यांसाठी पक्ष कार्यालयामध्ये बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि काही वेळामध्ये सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी अजित पवार गटातले सर्व आमदार, पदाधिकारी येणार आहेत। येत्या 12 जुलैला विधान परिषदेच्या निवडणुका आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा हा एक नवा अध्याय आता सुरू झालेला आहे। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। मनोज, अजित पवार गटाची आता जोरदार हालचाली सुरू झाल्यात, निवडणुकीसाठी रणनीती आखली जाते आणि त्यापूर्वी या सिद्धिविनायकाच्या दर्शनानं या सर्वाला सुरुवात होणार आहे। काय नेमके आणखी तपशील? अगदी बरोबर आहे। आगामी विधान परिषदेची निवडणूक आणि विधानसभा निवडणूक या दृष्टीने अजित पवार गटाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे ती कामाला लागल्याचं पाहायला मिळते। कुठल्याही कामाची सुरुवात शुभ कामाने करतात, अशा पद्धतीने सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन पुढे काम करायचं आहे। काल झालेल्या बैठकीमध्ये सर्वच पदाधिकारी असतील, मंत्री असतील, नेते असतील, खासदार असतील, आमदार असतील, सर्वांनाच चांगल्या प्रकारे काम करण्याचं अजित पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे। कारण लोकसभा निवडणुकीत पाहिजे तशा प्रकारचं यश हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळालेलं नाही आणि भविष्यामध्ये विधानसभा निवडणुका आहेत, त्याचबरोबर राज्यातल्या महापालिका असतील, नगरपालिका असतील निवडणुका आहेत आणि त्या दृष्टीने सर्वांनाच कामाला लागण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि त्यासाठीच म्हणून या कामाची सुरुवात करण्यासाठी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन हे काम सुरू करणार आहे। यासाठी जे मंत्रालयासमोरचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे त्या कार्यालयासमोर लक्झरी बस आणण्यात आलेली आहे आणि त्या बसमध्ये सर्वच नेते मंडळी असतील, लोकप्रतिनिधी असतील, मंत्री असतील ते बसणार आहेत आणि थोड्याच वेळात सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दादरकडे रवाना होणार आहेत। त्या दृष्टीने पोलिसांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरक्षेची तयारी केलेली आहे। सिद्धिविनायक मंदिराजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मंत्रालय परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि थोड्याच वेळात ही बस जी आहे ती सिद्धिविनायक मंदिराकडे रवाना होणार आहे। ठीक, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा मनोज। आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तेव्हा अजित पवार गट आता ऍक्शन मोडवर आलेला आहे।